आता विमलताईंना अनम्यूट करते. विमलताई, शिवमानस पूजा. विमलताई. हो हो म्हणते हा. ताई, मी व्हिडिओची रिक्वेस्ट ओम पाठवते. नमः तुमचा शिवाय. व्हिडिओ ऑन करा. ओके वर क्लिक करा. हा, झालं. परत तुम्ही हे केलं वाटतं. थांबा, मी परत पाठवते रिक्वेस्ट. होतंय का ताई? हो होते होते. हो, झालं. हा. म्हणू का? हो हो, हो, बोला. यांना स्पॉटलाइट कर. हो, त्या बोलल्या की ते बोलले की होतील स्पॉटलाइट. ओम हो. ओम नमः शिवाय. रत्नय कल्पितमासनं स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं दामोदराङ्कितं च नेटवर्क वीक आहे त्यांचं तिथं. चन्दनं जातपुष्पं च धूपं दयानिधं सौवर्णरचिते घृतं पायसं भक्ष्यं पञ्चविधं पयोदधीतं रम्भाफलं कापानकं शाकानामयुक्तं जलं रुचिकरं कर्पूरं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो श्री छत्रं चामरयोर्जनकं चादर्शकं निर्मलं वीणातं साष्टांग प्रणिति सुखिर्बहुविधा हेतत् समस्तं मया संकल्पेन समर्पितं तव विभो पूजाग्रहाणां प्रभो आत्मातं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं ग्रहं पूजा ते विषय भोग रचना निद्रा समाधि स्थिति संचार पदयो प्रदक्षिण विधि स्तोत्राणि सर्वागिर यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम् करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा स्वर्णजं वा मानसम् आपराधम् भीतं वीतं वा सर्वमेतत् क्षमस्व जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. जय श्री कृष्ण ताई. बीसी ताई आलेले आहेत, भाग्यश्री ताई. हा. ताई, कुणाला मनोगत सांगायचं असेल तर सांगू जय दे. श्री कृष्ण ताई. तुम्हाला गीता शिकताना काय अनुभव आले, तुम्हाला कसं वाटलं, हे जरा 2-2 शब्दात सांगितलं, 2-2 वाक्यात सांगितलं तरी हरकत नाही. पण तुमचा गीता शिकतानाचा अनुभव 1-2 वाक्यात शेअर केलात तर बरं होईल. तुम्हाला काय वाटलं ते सांगा. तुम्ही तुमच्या मनात जे काय आहे, तुम्हाला काय वेगळं काय वाटलं का ते सांगा. तुम्हाला सांगायचं ऍड्रेस करा, म्हणजे त्यांना ताई अनम्यूट करतील. आणि ताई, मी बोलू का? हो, बोला. गीता शिकायचा माझा खूप दिवसाचा विचार होता. म्हणजे सगळेजण म्हणायचे की आम्ही गीता शिकतोय असं. तर वाटायचं की आपल्याला तर संस्कृतच येत नाही. मला खरं संस्कृत म्हणजे माझा विषयच नव्हता इतके दिवस, कधीच शाळेतही नाही, कॉलेजमध्येही नाही. पण गीता शिकावी अशी मनापासून इच्छा होती अगदी. आणि म्हणून मी ह्या क्लासला जॉईन झाली. मला जशी लिंक मिळाली तशी मी लगेच जॉईन झाली. आणि L1चा तर मी डबल केला क्लास, कारण सुरुवातीला मला संस्कृत समजायला थोडा त्रास होत होता. तो 2दा केला मी तो क्लास, 2 वेळा. आणि आता हा तुमचा दुसरा वर्ग. दोन्ही वेळा शिकताना मला खूप समाधान झालं की तुम्ही इतके पेशन्स ठेवून शिकवता की आमचा एक एक शब्द कितीदा तरी चुकतो, कितीदा तरी तुम्हाला तेच तेच सांगावं लागतं, तरी पण तुम्ही खूप शांततेने सांगता. आणि आता थोडं थोडं कुठेतरी 1-2 शब्द व्यवस्थित आम्हाला म्हणता यायला लागलाय, याचं खूप खूप समाधान आहे. आणि आता तो पूर्ण गीतेचे पूर्ण 4 क्लास करायचा हा पूर्ण विचार आहे. आणि गीता जिज्ञासूची तयारी करू, पण मला असं वाटतं त्याला थोडा वेळच लागेल. नाही सुरू आहे म्हणजे प्रयत्न. काही हरकत नाही. हा, कंठस्थीकरणाचे पण वर्ग असतात, तेही जॉईन करा. त्याच्यातही अजून तुम्हाला उच्चार हा. आणि पाठांतर कसं करायचं याचं गायडन्स मिळेल. हो, नक्कीच कराल ताई. हो इच्छा हो, की नक्की. नक्की जमतं. हो हो, ताई, माझं नक्की भजन करू राहिलंय. आम्ही.
ताई माझं भजन राहिलंय. हो. आपले चीफ आपले बीसी ताई आलेले आहेत, भाग्यश्री ताई. त्यांना हा दादा चालू द्या, मी आहे अजून तुमच्यासोबत. बरं बरं, ठीक आहे. हो दादा. मनीषा मनीषा कुमारी ताई. ताई माझं भजन राहिलंय. हो ताई, तुम्ही म्हणा. म्हणू का? हो म्हणा. तुळस माता महापतिव्रता माझ्या अंगणात, घालीते पाणी लागते चरणी पूर्वी माझी हौस. तन मन काया केली अर्पण तुझ्या ग चरणात, करती जप लागू दे झोप मला आनंदात. तुळस माता महापतिव्रता माझ्या गे अंगणात, घालीते पाणी लागते चरणेला पूर्वी माझी हौस. सत्यभामाने डाव मांडीला आली गर्वात, एका पानाने कृष्ण उचलून घालून पारड्यात. तुळस माता महापतिव्रता माझ्या गे अंगणात, घालीते पाणी लागते चरणे पूर्वी माझी हौस. विष्णुष महाद्वारे लग्न लागते अति आनंदात. तुळस माता महापतिव्रता माझ्या गे अंगणात, घालीते पाणी लागते चरणी पूर्वी माझी हौस. तुका म्हणे तुका आशी उभी दारात, तुका आशी माता महापतिव्रता माझ्या गे आता तुळा माझ्या अंगणात, घालीते पाणी लागते चरणी पूर्वी माझी हौस. जय श्रीकृष्ण. छान. ऐकायला क्लिअर आलं नाही जरा. ठीक मध्ये आहे. मध्ये शब्द त्यांची Network हे थोडंसं- कमी होती. नेटवर्कचं हे कमी आहे, त्यांची Network बँडविड्थ होतं. कमी होती. कोण आहे ताई? हे डान्स तो कोण करतात, कोण म्हणलं होतं ना तुम्ही? टाकलं तर कोण केलं करणार होतं? काकासाहेब वाणी. दादा तुम्हाला काका- काही सांगायचंय किंवा मग सादर करायचंय? काका Unmute सुवाणी आहे. दादा. हा, मी मनोगत घेतो. हा दादा व्हिडिओ ऑन करा, मी रिक्वेस्ट केली आहे. ओके वरती क्लिक करा, फक्त होऊन जाईल. बरं ठीक आहे, त्यांना नसेल जमत तर आहे तसंच. हा दादा बोला ना. काय 2 मिनिटं. हो हो हा, झालं झालं. बोला ना. मी मनोगत सांगतो. हो. जय श्रीकृष्ण. जय श्री कृष्ण. मी काका सोवानी, वय वर्ष 55, कोल्हापूर जिल्ह्यातील एक रासायनिक खत विक्रेता आहे मी. मला लहानपणापासून गीता वाचायची इच्छा फार होती, पण ते साध्य झालं नव्हतं. नंतर मी गीता आणून घरी वाचायचा प्रयत्न, तर ते संस्कृत मध्ये असल्यामुळं. हॅलो, हा दादा ऐका, येत आहे ऐकू? आवाज येतोय हो, का? हो, येतोय. थोडं माईकच्या जवळ घ्या दादा, माईक जवळ घ्या. ते गीता वाचण्याची इच्छा, हा, गीता वाचायची फार इच्छा होती आणि लहानपणापासून असल्यामुळे ते नंतर मी गीता घेतली. उघडल्यानंतर ते मला वाचन करायला येणं झालं. संस्कृत असल्यामुळं येत नव्हतं. मग आमच्या कंपनीचे ठाण्याचे रेड्डी साहेब म्हणायचे, श्रीनिवास रेड्डी, यांनी मला लिंक पाठवली आणि त्या लिंक मध्ये मी गीता लर्न मध्ये जॉईन झालो आणि आज आपलं L2चं पूर्ण झालं. आपल्या गीता परिवारामध्ये सहभाग होण्याचा योग आला. त्यामुळं गीता चालू झाल्यापासून आनंदी आहे मी. अजिबात म्हणजे लहान मुलासारखं क्लासला वेळेवर येणे, कसल्याही बरी 9ला येऊन क्लास जॉईन करायचं. माझं दिवसभर फार बिझी असतो मी, तरी पण 9ला म्हणजे मी येऊन सर्व म्हणजे कामं तिकडल्या तिकडे ठेवून 9ला म्हणजे अप टू डेट येतो. आणि ह्या परिवारात सहभागी झाल्याबद्दल एक आनंद, एक वेगळा उत्साह, एक नवीन ऊर्जा आल्यासारखं वाटतंय. मूळ संस्कृत भाषा अवघड असल्यामुळं आपण जे शिकवता ते अतिशय छान आणि संयमी वृत्तीने शिकवता. त्याबद्दल मी तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो.
जय श्रीकृष्ण. धन्यवाद दादा. धन्यवाद दादा. नाही, लांब आहे. लांब बसलं. कोण राहिले का ताई आता? आता प्रार्थनाच राहिली ते आरतीताई म्हणणार आहेत, पण आपलं बिझी टाइम. भाग्यश्री ताई प्रार्थना शेवटी घेऊ द्या. आधी हो. दादांना काहीतरी सांगायचं असेल, हो, हो. भाग्यश्री ताई आपले बीसी आलेले आहेत. भाग्यश्री ताईंना काही हो. सांगायचं असेल तर सांगू दे. आणि हो. मग हा. भाग्यश्री ताई भाग्यश्री ताई. हा, जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. व्हिडिओ चालू करत आहे. जय श्री कृष्ण सर्वांना. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण ताई. खूप छान असा कार्यक्रम चालू होता. छान वाटलं सगळ्यांचं ऐकून. हॅलो. हा, हा, आवाज बोला, येतोय? बोला. आवाज हो, येत ताई, आहे. येतोय आवाज. हम्म. चालेल चालेल. छान कार्यक्रम चालू होता. सगळ्यांचं ऐकून खूप छान वाटलं. सगळ्यांना लेवल 2 च्या समापनासाठी खूप खूप अभिनंदन. विथ GC, TA आणि सिटी टाइम सोबत सगळ्यांनाही अभिनंदन. खूप छान पद्धतीने हा क्लास चालत होता. कधीच काही प्रॉब्लेम आला नाही. खूप बरं वाटलं. आणि त्याच्यामुळे मलाही काही प्रॉब्लेम आला नाही इतकं हँडल करायला. चालतं. आणि नवीन लेवल साठी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. लेवल 3 आणि लेवल 4 साठी खूप खूप शुभेच्छा. याच प्रकारे सगळेजण पुढचे लेवल्सही पूर्ण करा. त्यासोबतच मला आता याच्यात 2-3 साधकांना जिज्ञासूची परीक्षा देण्याची इच्छा आहे, हेही दिसलं. खूप छान, त्याचीही तयारी करा. आणि जिज्ञासूच्या तयारीसाठी एकच मी सांगू इच्छिते, जसं आपण पिक्चरचे गाणे किंवा भजन सारखं ऐकत असतो, गुणगुणत असतो आणि त्याच्याने आपल्याला आपोआपच ते पाठ होऊन जातात. त्या प्रकारे गीतेचे अध्यायही, आणि आपण जेव्हा व्हिडिओ किंवा ऑडिओ ऐकतो लय मध्ये आहेत ते एका भजनासारखे वगैरे, तर आपण ते जर सारखे सारखे ऐकत राहिलो, गुणगुणत राहिलो ना घरात काम करता करता, तर आपोआपच ते कधी पाठ होतील ते तुमच्याही लक्षात येणार नाही. थोडासा प्रयत्न चालू द्या. आणि जर स्पेशल जर घेऊन बसलो ना आपण अभ्यासासारखं, की नाही आपल्याला अभ्यास करायचंच आहे, हे पाठ करायचंच आहे, तर अवघडच जाईल. त्याच्यापेक्षा जर आपण भजन किंवा गाणे या प्रकारे जर त्याला घेऊन पाठ करायचा प्रयत्न केला तर कधी पाठ होईल तुमच्याही लक्षात येणार नाही. प्रयत्न करा. खूप छान आहे, सोपं आहे. आणि तुमच्या त्या इच्छेसाठीही तुमचे अभिनंदन, की बाबा तुमची इच्छा आहे की जिज्ञासूची परीक्षा द्यायची म्हणून ना. जे प्रयत्न करतात त्यांनाही अभिनंदन. आतापासूनच प्रयत्न असेच करत राहा. त्याच प्रकारे सेवा देण्याचाही प्रयत्न करा. आता तुमचे लेवल 2 झालेले आहेत, सेवेमध्येही प्रयत्न करा. आणि सेवा म्हणजे काय आहे, जरुरी नाहीये आपल्याला ट्रेनर प्रशिक्षकच बनायला पाहिजे किंवा TAच बनायला पाहिजे, मीटिंग होस्ट करायलाच पाहिजे. आपल्याकडे गीता परिवारामध्ये जवळपास 85 सेवा आहेत वेगवेगळ्या. सेवांचे जे सेशन्स होतात ते नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मदत मिळेल की बाबा काय काय सेवा आहेत, काय नाही. ते काही करू शकत नाही तर फक्त जर दिवसातून तुम्ही 2 मिनिटं जरी वेळ देऊ इच्छित असाल तर गीता प्रचारक ही सेवा, सर्वात मोठी सेवा गीता प्रचारक. आणि वेळही खूप कमी लागतो त्याला, फक्त 2 ते 5 मिनिटं. चालता चालता आपल्या परिवारामध्ये, मित्रांमध्ये किंवा कोणत्या पार्टीमध्ये वगैरे आपण कुठे गेलो, भजन मंडळीमध्ये गेलो, तर तिथं काय करायचंय, फक्त आपल्याला आपल्या गीता परिवाराबद्दल सांगत राहायचंय येता जाता, की आपण काय शिकलो, त्याच्यापासून आपल्याला काय अनुभव भेटले, हे जर आपण सांगत राहिलो तर आपोआपच, ठीक आहे ना, सगळेजण तर जॉईन होणारच नाही, सगळ्यांना तितके हे पण नाही देत. आपली माता असं पटकन हात धरत नाही की नाही बाबा करायचंच आहे म्हणून. जसं की तुमच्या लेवल 1 मध्ये जास्त असणारे साधक आता किती आहेत, जवळपास 15 आहेत तुमच्या याच्यात रुटीन मध्ये. लेवल 1 मध्ये 20 असतील, 25 असतील, पण ते जे 5-10 सुटले त्यांना ते त्यांच्या नशिबात नव्हतं, या प्रकारे आपण म्हणू शकतो ते एका सोप्या भाषेमध्ये. म्हणून त्यांचा साथ सुटला आपला लेवल 1 मध्ये. पण
त्याच प्रकारे जर 10 जणांमधून जर एकही साधक जुळला गेला आपल्यापासून, तर ही आपल्याकडून श्रीकृष्ण चरणी एक फुल फुलाची पाकळी म्हणून अर्पण करण्यासाठी आपण नक्कीच सेवा देण्याचा प्रयत्न करा. अजूनही काही तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती हवी असेल तर आपल्या पोर्टलमध्ये, गीता परिवाराच्या पोर्टलमध्ये गीता प्रचारकचीही खूप मोठी माहिती आहे, तीही बघा आणि सेवा देत राहा. आणि लेवल 3, लेवल 4 या प्रकारे पूर्ण अध्याय नक्कीच शिकताल तुम्ही, हा मला विश्वास आहे. सगळ्यांना पुढच्या लेवलसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. धन्यवाद ताई, धन्यवाद. आणि मार्गदर्शन केलं तुम्ही. धन्यवाद. आता हनुमान चालीस लावा ताई, मग प्रार्थना केली. दादा आभार प्रदर्शन मग हो दादा, आभार प्रदर्शन हो दादा हो, तुम्ही करा. मार्गदर्शन करतो ताई. मग ते आधी करून घ्या ना पण. प्रथम मी साधकाचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी इतका दिवस आम्हाला सहकार्य दिलं, तसेच वेळेवर तुम्ही हजर राहिलात, त्यामुळेच आपला हा क्लास परिपूर्ण झालेला आहे. आणि इथून पुढे मी तुम्हाला एकच विनंती करतो की ही 4ही लेवल्स कंप्लीट करणं तुमची जबाबदारी आहे. आणि ताईंनी जसं सांगितलं की प्रचारक म्हणून तुम्ही सहभाग घेतला पाहिजे. कुठेही कुठल्याही प्रोग्राम मध्ये गेलात तर तिथं तुम्ही आपल्या गीता परिवाराविषयी थोडीशी माहिती देणं गरजेचं आहे. तसेच सेवा पण तुम्ही देऊ शकता, कारण आपला हा वटवृक्ष वाढत जात आहे. तर सेवा करायची पण खूप नितांत आवश्यकता आहे. तर तुम्ही सर्वांनी सेवामध्ये पण सहभाग घ्यावा. तसेच आपल्या इकडे विवेचन सत्र दर आठवड्याला असते. नुसते श्लोक शिकून तेवढं कळत नाही, पण विवेचन सत्रामधून तुम्हाला त्याचा अर्थ कळतो आणि जीवनामध्ये गीताचे काय महत्व आहे हे त्याच्यामधून आपल्याला उमगतं. तर सर्वांनी विवेचन सत्र पण ऐकावं. तसेच आपला learngita.com हे ॲप आहे, तर गुगल ॲपमधून तुम्ही डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंतचे जे विवेचन सत्र झालेले आहे त्याची तुम्हाला लिंक मिळेल त्याच्यामध्ये, युट्यूबमध्ये. तसेच पुढचे प्रोग्राम काय असतात किंवा येणारे प्रोग्राम काय असतात, तिथं सेवा कुठली द्यावी हे पण त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल. तर सगळ्यांना विनंती आहे की ते ॲप तुम्ही डाउनलोड करा. तसंच तुमच्या पुढच्या प्रवासासाठी मी शुभेच्छा देतो. आमच्या बरोबर योगेश्वरी ताई, मीराताई आणि मला खूप सहकार्य दिलं, त्याबद्दल मी त्यांचे पण धन्यवाद मानतो. कारण त्या व्यवस्थित हे सगळे करत होते म्हणूनच क्लास व्यवस्थित चालू होता. तर त्यांना पण मी शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो आणि जय श्री कृष्ण. दादा, आमच्या अडचणीच्या वेळेला तुम्ही पण अल्टरनेटिव्ह अरेंजमेंट केली. आपण सगळे एकाच घरातले आहोत ना. हो ताई. त्यामुळे हा. ठीक आहे, आणि तुम्ही पण धन्यवाद बोला दादा ताई. ताई दोघांनाही. तुम्ही दोघांनी मला सांभाळून घेतलं. माझ्या चुका झाल्या असतील तर व्यवस्थित समजावून पण सांगितलं. आणि धन्यवाद मला सांभाळून घेतल्याबद्दल. आणि जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आणि चुका वगैरे होतच असतात, हे चुकीमधूनच आपण शिकत असतो. पण सहकार्य करणं एकमेकाला खूप गरजेचं आहे. चालेल. तर हे हनुमान चालीस लावा. अजून कुणाला काय बोलायचंय का? कुणाला बोलायचं असेल तर पटकन हँड रेज करा, नाही तर आपण हनुमान चालीसा आणि समापन प्रार्थना घेऊया आणि कार्यक्रम संपायचा आहे. कुणाला बोलायचं असेल तर पटकन हँड रेज करा. बोलायचं होतं हा. की आता हे 4 धाम झाल्यानंतर परत जॉईन होता येईल का मला? हो L1, हो L2 हो, परत तुम्ही किती वेळेस पण गीता पारायण करू शकताय. किती वेळेस पण तुम्ही कारण क्लास अजून तसं पाहिजे तसं एवढं म्हणता येत नाही ना, शब्द चुकतात. तुम्ही एवढं आम्हाला सांभाळून घेता. तुम्ही आशुभैया म्हणतात की जवळ 18 वेळेस तुम्ही रिपीट करू शकता. 18 वेळेस खरं तर रिपिटेशन करायला पाहिजे, तर खरं हे म्हणजे पुण्य लाभतं.
किंवा तुम्हाला हो बरोबर. तुम्ही किती वेळ किती विषय हे करू शकता, तसं काही नाही. आता जर कधी 11, 12 करायचं आता परत करायचं असलं तर हेच याच्यावर जाऊ द्यायचं ना, का हो. परत वेगळं करावं लागेल मला? नाही नाही, तुमच्या कुठल्याही लेवलला तुम्ही 4 लेवल झाल्यानंतर कुठल्याही लेवलला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. हो चालेल, धन्यवाद. जय श्रीकृष्ण. हनुमान चाळीस लावा आता येईल मला. श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुरु सुधारी बरनउ रघुबर बिमल जसु जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेस विकार। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया सूक्ष्म रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज संवारे लाय सजीवन लखन जियाए श्री रघुबीर हरषि उर लाए रघुपति कीन्ही बहुत बड़ाई तुम मम प्रिय भरतहि सम भाई सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा जम कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा तुम्हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना जुग सहस्र जो जन पर भानु लील्योताहि मधुर फल जानू प्रभु मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचरज नाही दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हरे तेते राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिनु पैसारे सब सुख लहै तुम्हारी सरना तुम रक्षक काहू को डरना आपन तेज संहारो आपे तीनों लोक हांकते कांपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे नासै रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट ते हनुमान छुड़ावे मन क्रम वचन ध्यान जो लावे सब पर राम तपस्वी राजा तिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा है प्रसिद्ध जगत उजियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्ट सिद्धि नौ निधि के दाता असवर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा तुम्हारे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे अंत काल रघुबरपुर जाई जहाँ जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमिरे हनुमत बलबीरा जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख होई।
जो यह पढ़े हनुमान चालीसा होय सिद्धि साखी गौरीसा। तुलसीदास सदा हरिचेरा कीजय नाथ हृदय महडेरा। पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति रूप। राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप। सियावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। हा दादा आता प्रार्थना घ्यायची का? संजय दादा काय म्हणताय? काय बोलू? हा कोण संजय नाही ना दादा. बोलत दादा? एंड केलं तर चालेल दादा. काय प्रार्थना घ्यायची काही ना? समापन प्रार्थना. आरती ताई. सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। जय श्रीकृष्ण। सर्वांना लेवल 3 साठी शुभेच्छा. लेवल 3 कधीपासून सुरू होईल मॅडम? हे तुम्हाला ताई? मेसेज येईल ताई दादा. ग्रुपवर मेसेज बरं येईल. बरं. ग्रुप सोडायचा नाही. हो. कुणीही ग्रुप आता मी सोडायचा नाही. 3 त्याच्यावर तुम्हाला बरं मेसेज येईल कधी चालू होणार आहे. आता जिज्ञासू परीक्षेला पण बसलोय मी. झाले अध्याय पाठ माझे. ओके. 3रा अध्याय शुभेच्छा. पूर्ण. शुभेच्छा म्हणलं हो तुम्हाला. चालेल. धन्यवाद सर. 2 तारखेला आहे परीक्षा. 2 ओके. मार्चला. धन्यवाद धन्यवाद. काही मीटिंग एंड करता. मीटिंग एंड करायची आहे का? हो हो. हो ताई ठीक हो. आहे चालेल. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. सर्वांना जय श्री कृष्ण.